प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊ या सुंदरशा वेळेबद्दल. त्याने आपल्याला एक उत्तम दिवस दिलेला आहे आणि आज तो शाबातवार देवाच्या जवळ येणं, त्याचं वचनाचं मनन करणं आणि त्याचं गौरव करणं खरोखर चांगलं आहे. आणि म्हणून तो तुम्हाला आणि मला हा वेळ देतो. देवाची कृपा आहे आपल्यावर, दया आहे आपल्यावर. आणि म्हणून आज हा वेळ, या सुंदरशा वेळी आज ऑनलाईन देखील जे या चर्चला, या मंडळीला जोडलेले आहेत, त्या सर्वांचं सियोन एबेल फेलोशिप तर्फे मी स्वागत करतो. आणि त्या सर्वांना आणि आपल्या सर्वांना शालोम म्हणून यावेळेस मी त्यांना सगळ्यांना शालोम म्हणतो. देवाला धन्यवाद देऊ. यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया, प्रार्थनेमध्ये जाऊ. प्रार्थनेमध्ये देवाचं गौरव करण्यासाठी आपण यावेळेस आपल्या मनातले विचार बाजूला ठेवू आणि त्याची स्तुती करू, त्याचं मनोहर रूप पाहू. कारण पवित्र शास्त्र सांगतं, येशू ख्रिस्त म्हटलं की ज्या ठिकाणी माझ्या नावामध्ये दोघे किंवा तिघे आहेत त्या ठिकाणी मी आहे. आणि म्हणून आज आनंद आहे, कारण तो तुमच्या आणि माझ्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी आपण यावेळेस सर्वजण स्तुती, आराधने, आपल्या मनाने, विचाराने आम्ही आमचे सर्व विचार दूर ठेवून त्याला धन्यवाद देऊ. आपण म्हणूया की प्रभू येशू, आजच्या दिवसाबद्दल धन्यवाद, आजच्या वेळेबद्दल धन्यवाद. तू आज आम्हाला जिवंत राखल्यास, उत्तम आरोग्य दिलं त्याबद्दल धन्यवाद. परमेश्वराला धन्यवाद द्या, प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद द्या, कारण तो स्तुतीस पात्र आहे. धन्यवाद त्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जर देवाला काही देऊ शकतो तर ते म्हणजे आमच्या मुखातून निघालेले शब्द, आणि तेच देवाला आवडतात. आणि आमच्या सर्व गोष्टींसाठी आम्ही ज्यावेळेस देवाला धन्यवाद देतो तो ऐकतो. आणि म्हणून आम्ही फक्त देवाचे आभार मानतो. प्रभू येशू, आजच्या दिवसाबद्दल धन्यवाद. प्रभू येशू, तुला गौरव आणि मान आणि सन्मान देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाची स्तुती करतो. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस, थँक यू फादर. प्रेज गॉड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देऊया, त्याचे आभार आणि उपकार मानू, कारण तो चांगला आहे. त्याची दया, त्याची कृपा सनातन आहे. तो चांगला आहे, तो चांगले ते करतो. पवित्र शास्त्र आम्हाला, पवित्र शास्त्र देवाचं वचन सांगतं की परमेश्वर चांगला आहे, तो चांगली करतो. आणि म्हणून आम्ही देवाचे आभार मानतो. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. हालेलुया. देवाला धन्यवाद द्या, देवाचे आभार माना, कारण तो तुमच्या आणि माझ्या या वेळेमध्ये, तो तुमच्या आणि माझ्यासाठी स्तवनीय आहे. त्याची कृपा, त्याची दया आमच्यासाठी उत्तम अशी आहे. आणि म्हणून देवाला धन्यवाद द्या. आपण देवाचं गौरव करू. यावेळेस देवाला आमचे नेत्र बंद असतात, त्याच्या नावाची स्तुती, त्याच्या नावाची प्रशंसा. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू. हालेलुया. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. येशू, तुला धन्यवाद. प्रेम पिता, तुला धन्यवाद. तुला गौरव आणि मान सन्मान देतो. तुझ्या नावाची स्तुती, प्रशंसा. थँक्यू, थँक्यू. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया. तूने
Hallelujah. धन्यवाद येशू. Praise God, Lord Jesus. Thank you, Lord. Thank you, Jesus. खरोखर परमेश्वराला धन्यवाद देणं, देवाचं गौरव करणं खरोखर खूप चांगलं आहे. आणि म्हणून आमच्या मुखातून केवळ त्याचं गौरव, त्याची कृपा, त्याची दया आम्ही आमच्या मुखामधून कबूल करणं आणि त्याला उच्च स्थान देणं हे चांगलं आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. सेनाधीश प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या पवित्र नावाची स्तुती करतो, तुझ्या पवित्र नावाला उंचवितो. प्रभू, आजच्या या शाबातवारी आणि माझ्या देवा, आज तुझं वचन आम्ही ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आणि प्रभू ते मनन करण्यासाठी, त्याप्रमाणे चालण्यासाठी प्रभू आज तू आम्हाला कृपा आणि दया. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये तुझं वचन आम्हाला सांगतं. या पुस्तकातील जी वचन आहे तो वाचून दाखवणार, ते ऐकणारे, त्याप्रमाणे चालणारे धन्य. प्रभू, आज आम्ही तुला विनंती करतो की तुझं वचन आज आमच्या अंतःकरणाला भेटलं जाऊ, आमच्या मनाला टोचलं जाऊ दे, यासाठी की आम्ही प्रभू त्याप्रमाणे चालावं आणि आम्ही जाणून घ्यावं की आमच्या या जीवनामधलं सत्य, या जगामधलं सत्य आम्ही जाणून घ्यावं. यासाठी प्रभू येशू आज तो आम्हाला कृपा. आम्ही सर्वजण तुझ्या हाती सोपवतो. मी माझ्या स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रार्थना करतो की प्रभू आज ऑनलाईन ऐकणाऱ्या प्रत्येकांवर तुझी कृपा दया. धन्यवाद देत आभार प्रदर्शनाचा यज्ञ अर्पण कर. ही प्रार्थना आमचा प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो, म्हणून तो ऐकू द्या. आमेन. प्रेज लॉर्ड. देवा धन्यवाद देऊया, देवाचे आभार मानू, त्याच्या नावाची स्तुती करूया. कारण आजचा जो दिवस आहे तो त्याने तुम्हाला मला दिला आहे आणि आज आम्ही एकत्र यासाठी आलेलो आहोत कारण आजचा शाबातवार देवाच्या गौरवासाठी, त्याची स्तुती आराधना करण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे मागच्या काही दिवसांमध्ये आम्ही जो एक विषय आम्ही हाताळत होतो आणि त्याचा काही भाग ख्रिस्त माझा तो सर्वांचा, येशू ख्रिस्त माझा तो सर्वांचा, आणि हा आठवड्यातला तिसरा रविवार आहे की त्याचं चांगुलपण आम्हाला पाहायचंय, त्याचं चांगुलपण आम्ही पाहत आहोत. आणि म्हणून मागच्या 2 आठवड्यामध्ये आम्ही त्याची महती पाहिली. आम्ही त्या येशू ख्रिस्ताबद्दल किती येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही जाणून घेत आहोत. आणि हा जो तिसरा रविवार आहे
या विषयाचा, की ख्रिस्त माझा तो सर्वांचा. त्याच्या पहिलं सुरुवात करायच्या आधी आम्ही स्तोत्र वाचणार आहे, पण त्याही आधी मला तुम्हाला सांगू द्या की जीसस लव्हज यू. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतो. आणि म्हणून टायटल आहे ख्रिस्त माझा तो सर्वांचा. तो संपूर्ण जगातील प्रत्येक लोकांचा आहे, कारण त्याने जगावर प्रेम केलं. तो खूप चांगला आहे. त्याची कृपा, त्याची दया, त्याचं प्रेम एवढं उत्तम असं आहे की तुम्हाला आणि मला ते जाणून घेण्यासाठी, त्याचं प्रेमाची महती, त्याचं प्रेम जाणून घेण्यासाठी या पवित्र शास्त्रात जर तुम्ही वाचाल तो किती चांगला आहे याचा अनुभव तुम्हाला मिळेल. आपला बाप किंवा आपली आई आपल्या लेकरावर जेवढं प्रेम करणार नाही, आपली लेकरं आपल्या आई वडिलांवर प्रेम करणार नाही, पती पत्नी सुद्धा आपल्या एकमेकांवर प्रेम करणार नाही, तेवढ्यापेक्षा अधिक देव तुमच्यावर प्रेम करतो. येशू ख्रिस्ताचं प्रेम तुमच्यावर आहे. आणि म्हणून ते जाणून घेत असतात. ते जाणून घेण्यासाठी आम्ही आज त्या काही ज्या आजचा जो विषय आहे ख्रिस्त माझा तो सर्वांचा, त्यामधला जो भाग आहे, की आज आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त दैवी अधिकार व दैवी सामर्थ्याने युक्त असा आहे. येशू ख्रिस्त हा दैवी सामर्थ्याने आणि दैवी अधिकाराने युक्त आहे. आणि या दोन गोष्टींचा आपण मनन करणार आहोत येणाऱ्या दिवसांमध्ये. पुढच्या रविवारी सुद्धा जर देवाची कृपा, देवाची दया जर आपल्यावर झाली, देव जर आम्हाला सुचवेल, देव जर आम्हाला देईल, तर आणखीन सुद्धा आम्ही या ख्रिस्त माझा तो सर्वांचा यामधून आणखीन चांगल्या गोष्टी आम्ही पाहू. देव जर आपल्याला देईल तर ज्यावेळेस तो आणखीन काही जर त्याच्या इच्छेमध्ये जर कुठल्या आणखीन काही दुसऱ्या गोष्टी असतील तर त्या आम्ही पाहू. पण आम्ही या सगळ्या गोष्टींसाठी जे काही रविवारचं मनन आहे, सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आणि मी फक्त आणि फक्त देवावर अवलंबून आहोत. आणि म्हणून आपल्या पालकासाठी, आपल्या सेवकासाठी, ज्या चर्चमध्ये कोणीही असो, एक मंडळीचं काम आहे, मंडळीची जबाबदारी आहे की आम्ही पालकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. रविवारच्या दिवशी जो मानना किंवा जे काही मनन आहे ते देवाने त्याला द्या. प्रेज लॉर्ड. आणि मंडळीचा ही जबाबदारी आहे आणि देव देतो. कारण मंडळी तुमची माझी नाही. मंडळी ही आमच्या कुठल्या पालकाची किंवा ही मंडळी माझी किंवा कुठल्या मंडळीतल्या लोकांची नाही, तर मंडळी ही देवाची मंडळी आहे. आणि देवाला मंडळीची काय गरज आहे हे देवाला माहिती आहे. आणि म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करण्याची गरज आहे की प्रभू रविवारी तू तुझ्या सेवकाला कृपा पुरव की या मंडळीसाठी तू दे. आणि म्हणून मंडळीतल्या लोकांची ही जबाबदारी आहे की देवाच्या सेवकासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आम्ही म्हणून जातो की आमच्या मंडळीवर तू कृपा पुरव, आमची मंडळीला तू वाढव. पालक किंवा सेवक देखील म्हणत माझ्या मंडळीला तुझी कृपा पुरव. आमच्या मंडळीला, आमच्या नाही हा शब्द पवित्र शास्त्रामधून जर आम्ही पाहिला तर हा शब्द चुकीचा आहे. कारण मंडळीचं रोपण देव करतो आणि पवित्र शास्त्र सांगतं की तो आपली मंडळी घेऊन जाण्यासाठी येणार आहे. त्यामुळं आम्ही हे शब्द आमचे, माझं, नो, ही मंडळी देवाची आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा केव्हा प्रार्थना मंडळीसाठी करू तेव्हा हा शब्द वापरा की देवा तुझ्या मंडळीसाठी तू कृपा पुरव, तुझ्या मंडळीतल्या लोकांसाठी तू सहाय्य कर, तुझ्या मंडळीतल्या लोकांसाठी तू तुझ्या सेवकाला कार्य करण्यासाठी शक्ती दे, तुझ्या मंडळीची सेवा आम्ही करावी म्हणून आम्हाला सहाय्य आणि शक्ती दे.
ही तुम्हाला आणि मला दिलेली जबाबदारी. आणि यासाठी आम्ही पुढे जात असताना आजचा जो विषय आहे, ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या 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 टायटलवर किंवा हा जो विषय आहे, हा मागच्या 3 आठवड्यांपासून आम्ही घेत असताना आज जो आहे तो म्हणजे येशू ख्रिस्त हा दैवी अधिकाराने आणि येशू ख्रिस्त हा दैवी सामर्थ्याने युक्त होऊन या जगामध्ये आला होता. या दोन मुद्द्यांवर आम्ही मनन करतो. त्याआधी आम्ही आज स्तोत्र वाचन करणार आहोत. त्याआधी त्या तिकडे जाण्याआधी स्तोत्र 97 आणि त्यातलं 1 ते 7 वचन आम्ही वाचणार आहोत. स्तोत्र 97. ऑनलाईन पाहणाऱ्या सर्वांना मी विनंती करतो की जर आपलं शास्त्र आपल्या बरोबर आहे तर आपलं शास्त्र उघडा आणि आपल्या पवित्र शास्त्रातून त्यातून वाचा आणि ऐका. स्तोत्र 97 आणि 1 ते 7 वचन आज आपण वाचणार आहोत. मी वाचतो. परमेश्वर राज्य करतो, पृथ्वी उल्हास करो, दीपसमूह हर्ष करो. ढग व अंधार त्याच्या सभोवती आहेत, नीती व न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहे. त्याच्या पुढे अग्नी चालतो आणि त्याच्या सभोवतालचे शत्रू जाळून टाकतो. त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले, ते पाहून पृथ्वी कंपायमान झाली. परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभू समोर पर्वत मेणाप्रमाणे वितळले. आकाशाने त्याची नीती प्रगट केली, सर्व लोकांनी त्याचा गौरव पाहिला. जे कोरीव मूर्तीची उपासना करतात, जे मूर्तीचा अभिमान बाळगतात, ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देव हो त्याच्या चरणी लागला. या 1 ते 7 वचनामध्ये देवाचा अधिकार आम्ही पाहतो, देवाचं सामर्थ्य आम्ही पाहतो. आणि त्यासाठी सामर्थ्यासाठी जर तुम्ही वचन वाचलं की त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले, ते पाहून पृथ्वी कंपायमान झाली. परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभू समोर पर्वत मेणाप्रमाणे वितळले. आज जर या वचनामध्ये जर तुम्ही शोधलं तर परमेश्वर किती सामर्थ्यशाली आहे, देव किती सामर्थ्यशाली आहे, देवाचा अधिकार कशा कशावर आहे हे तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. देवाचा अधिकार या संपूर्ण सृष्टीवर आहे. देवाच्या अधिकाराखाली काही नाही असं कोणतीच गोष्ट या जगामध्ये नाही. आणि म्हणून आज पहिला जो भाग आहे त्याकडे आम्ही जात असताना, अधिकार, येशू ख्रिस्त हा दैवी अधिकार आणि दैवी सामर्थ्याने युक्त होता. त्याच्याकडे तो अधिकार होता. जर हा अधिकार त्याच्याकडे होता, पण एक लक्षात असू द्या, अधिकारावर बद्दल आम्ही पाहिलं, जर जगामध्ये जर आम्ही थोडासा विचार केला की अधिकार ज्यांच्याकडे असतो ते त्या अधिकाराचा पूर्णपणे वापर करतात, ते त्या अधिकाराचा पूर्णपणे वापर करून त्या प्रकारे चालतात. येशू ख्रिस्ताने देखील अधिकार वापरला, पण त्याने लोकांवर प्रेम करणं सोडलं नाही. त्याने लोकांवर अधिकार गाजवला नाही. त्याच्याकडे तो दैवी अधिकार होता, पण त्याने तो लोकांवर गाजवला नाही. तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जे सैतानाच्या सत्तेमध्ये होते, जे अंधकारामध्ये होते, जे आजारी होते, जे बंधनामध्ये होते, त्या प्रत्येकाला तो बरं करीत आणि त्या बंधनातून सोडवत, त्या अधिकाराने त्या सैतानाच्या बंधनातून तो लोकांना सोडवून देवाचं गौरव करत होता आणि लोकांवर प्रेम करत होता. प्रेज द लॉर्ड. हा अधिकाराचा सगळ्यात मोठा आणि चांगला जो दृष्टिकोन आम्हाला पाहायला मिळतो. तुम्ही मी मंडळीमध्ये आहोत
पालक म्हणून आम्ही सेवा करतो, देवाचे सेवक म्हणून, मंडळीतले वडील म्हणून, मंडळीतल्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही काय करत आहोत, सेवा करत आहोत. पण लक्षात असू द्या, जो देवाने तुम्हाला मला अधिकार दिलेला आहे तो लोकांवर गाजवण्यासाठी नाही, तर लोकांच्या ज्या गोष्टी त्या पूर्ण करण्यासाठी आणि मंडळीवर प्रेम आणि प्रीती करण्यासाठी. तो अधिकार येशू ख्रिस्ताकडे होता, त्या अधिकाराने तो सेवा करत होता आणि लोकांवर प्रेम करत. जो देवाचं वचन आम्हाला 3:16 सांगतं, योहान 3:16 सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की, येस प्रीती केली, अधिकार होता पण प्रीती करण्याचं सोडलं नाही त्यांनी. आमच्याकडे जेव्हा अधिकार येतो तेव्हा आम्ही लोकांवर अधिकार गाजवतो आणि मग आमच्याकडनं प्रीती करणं सुटलं जातं. आम्ही विसरून जातो की आम्हाला देवाने प्रीती करायला लावली एकमेकांवर. कारण जसं आम्ही नवीन आज्ञा वाचतो येशू ख्रिस्ताची, जशी आपल्यावर तशी आपल्या शेजावर प्रीती कर. आम्ही सेवा तर करतो, पण जर ती सेवा देवाच्या दिलेल्या प्रीतीच्या व्यतिरिक्त असेल, प्रीतीला सोडून असेल, ती सेवा म्हणू शकत नाही. ते फक्त आम्ही काम, रनिंग काम, एक ओझ दिलंय. तुम्ही कधी गाढवं पाहिली असतील? गाढवं ज्यावेळेस कामाला नेतात त्यावेळेस त्यांच्या पाठीवर ते मातीचं जे ओझं असतं त्याचं एकच काम असतं, काही सांगायची गरज नसती. त्याला एकदा दाखवलं इकडनं घ्यायचंय आणि तिकडे टाकायचंय की इकडनं ज्यावेळेस भरलं त्याच्या मागं जावं लागत नाही. तो जातो, तिकडचा माणूस ते ओतून घेतो, ते ओझं खाली झालं की तो परत येतो तिथं आणि उभा राहतो. तुम्हाला आणि मला यासाठी नाही लोकप्रिय. ज्या देवाने, ज्या येशू ख्रिस्ताकडे जो अधिकार होता तो अधिकार युक्त होता, पण त्याच्या ठाई प्रेम आणि प्रीती होती. मंडळीमध्ये तुम्ही आणि मी जर सेवा करत आहोत, तुम्ही आणि मी जर सेवेसाठी देवाने तुम्हाला मला जर पाचारण केलेलं आहे, देवाच्या सेवेसाठी जर त्याने तुम्हाला मला उभं केलेलं आहे, तर आम्ही काय केलं पाहिजे, तर आम्ही त्या प्रीतीने सेवा केली पाहिजे. जर आम्ही मंडळीवर प्रेम आणि प्रीती करून जर सेवा करू, तर तुम्हाला मला सांगावं लागणार नाही आज प्रार्थना आहे चला, कारण तुम्ही मंडळीवर प्रेम करता. आणि जो व्यक्ती प्रेम करतो त्याला काळजी असते. तुम्ही एक सिंपल साधी उदाहरण घ्या, तुमच्या घराचं उदाहरण घ्या. तुम्ही तुमच्या कुटुंबावर प्रेम करता, तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रेम करता, पत्नी आपल्या पतीवर प्रेम करते, दोघही नवरा बायको, पती पत्नी आपल्या लेकरांवर प्रेम करतात. लेकर सांगण्याच्या आधी ते त्यांच्या गरजा भागवतात, त्यांच्याकडे लक्ष देतात. काय कमी आहे, काय नाहीये, काय शाळेला कोणती गोष्ट कमी आहे. आता तर पाऊस पडतोय, पावसाळा आला की लगेच आम्ही विचार करतो, हा मला छत्री घ्यायला पाहिजे माझ्या मुलांसाठी, रेनकोट. हे काय आहे? प्रीती आहे. मग तुम्ही आणि मी जर मंडळीमध्ये जर प्रेम आणि प्रीती जर करत आहोत, तर याच पद्धतीची काळजी मंडळीतील प्रत्येक लोकांसाठी तुमची माझी असलीच पाहिजे. नाहीतर मग त्या इरझाऱ्यात हलणाऱ्या त्या गाढवासारख्या. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या बाबतीत पहिला जो एक ख्रिस्त माझा तो सर्वांचा या भागामध्ये पहिली गोष्ट जर आम्ही पाहतो तर ती म्हणजे येशू ख्रिस्त हा अधिकार युक्त होता. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचलं, मत्तई सुवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 6वं वचन जर वाचलं, त्या ठिकाणी आम्हाला असं वाचन मिळतं, तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, हे तुम्हाला समजावे. म्हणून मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा.
मत्तय वर्तमान 9 अध्याय 6 वचन. या वचनापासून आपण सुरुवात करत आहोत. येशू ख्रिस्ताकडे असलेला अधिकार याची सुरुवात आम्हाला या ठिकाणी तो दाखवत आहे. येशू ख्रिस्त या ठिकाणी दाखवून देत आहे की मला काय आहे, हा अधिकार कोणत्या प्रकारचा, हा अधिकार पहा, हा अधिकार कुठल्या प्रकारचा आहे. एखाद्या व्यक्तीला अधिकार प्राप्त होतो. आज जर आम्ही मंडळीतला जर एक विषय घेतला तर एकाकडे काय असतं, पैसे खर्च करणे, पैसे जमा करणे, जे काही हिशोब असेल त्या प्रकारचा. कुणाकडे असतं स्तुती, आराधना, क्वायर, या गोष्टी करण्याचा, लिडिंग करण्याचा. काही जणांकडे प्रार्थनेचं लिडिंग करण्याचा. त्यानंतर हा मंडळीतला झाला. नंतर काही ठिकाणी असतं एखादा सरकारी अधिकारी आहे, तो आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी जे काही गव्हर्नमेंटचे जे प्लॅन आहेत किंवा जो काही सवलती त्यांना देण्याचा, काही गोष्टी मोफत वाटण्याचा, या प्रकारचा अधिकार आम्हाला पाहायला मिळतो. पण या ठिकाणी या जगामध्ये कुठल्याच माणसाकडं पापांची क्षमा करण्याचा अधिकार नाही. तो अधिकार पवित्र शास्त्रामध्ये आणि फक्त येशू ख्रिस्ताकडेच आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून तो येशू ख्रिस्त मत्तय 9:6 मध्ये म्हणतो, तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. हे तुम्हाला समजावे, हे तुम्हाला कळावं म्हणून मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. आणि पुढे जर वाचलं तुम्ही तो उठला, कारण तो अधिकार त्याला होता. कारण ज्या पक्षघाती मनुष्यामध्ये जो आजार होता, जो त्या जखडात होता, जो त्या बंधनामध्ये होता, त्या बंधनातून त्याला त्या अधिकारी वाणीने, तो अधिकाराने येशू ख्रिस्त म्हटला, उठ. जेव्हा एखादा तुम्ही प्रत्येक जण बाहेर जाता, एखाद्या व्यक्तीने जर एखादा सिग्नल तोडला, एखादा सिग्नल रेड असताना जर तो पास झाला, तर पुढे जर पोलीस असतील तर त्यांच्याकडे तो अधिकार आहे आणि ते थांबवतात. अधिकाराची एक डेफिनेशन किंवा अधिकार कसा असतो किंवा अधिकार कशा पद्धतीनं आम्हाला त्याची थोडीशी जाणीव करून घेणं गरजेचं आहे. आणि मग ते थांबवलं जातं. आज तुम्ही थोडक्यात जर आम्ही आज आमच्या समोर आता सध्या चालू परिस्थिती आहे, करोनामध्ये आम्हाला सक्त बाहेर न पडण्याचा गव्हर्नमेंटने सांगितलंय. जर तुमच्याकडे योग्य कारण नाही तर तुम्ही बाहेर पडू शकत नाही. दुसरी गोष्ट की आम्हाला मास्क हा लावलाच पाहिजे, नाहीतर दंड आहे. तो कोणत्या गव्हर्नमेंटच्या अधिकाराखाली येतो आणि मग त्या अधिकाराखाली ती शिक्षा किंवा त्या गोष्टी होतात. म्हणजे अधिकार काय आहे? येशू ख्रिस्त तो दैवी अधिकाराने पूर्ण होता आणि म्हणून तो त्या पक्षघाती, त्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं, त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून चालू लाग. तो त्या आजारामध्ये बांधला गेला होता. त्या आजाराने त्याचं शरीर जखडलेलं होतं. पण हा जो येशू ख्रिस्त आहे, जो अधिकारयुक्त आहे, जो अधिकारयुक्त होऊन देवाने त्याला पाठवलेला आहे, तो जगामध्ये आला, तो त्याच्याकडे अधिकार होतो. उठ, प्रेज लॉर्ड, हालेलुया. अधिकार, आणि हा अधिकार फक्त येशू ख्रिस्ताला होता. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की आज सुद्धा त्या अधिकाराने, त्या विश्वासाने जर आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहोत
कोणताही व्यक्ती असेल त्या अधिकाराने तो जेव्हा एखाद्या आजारी व्यक्तीला येशूच्या नावाने प्रार्थना करतो, तो अधिकार जेव्हा तो बोलतो तेव्हा तो आजार त्या शरीराला सोडून निघून जातो. आमेन. हा आहे अधिकार. प्रेज लॉर्ड. आणि जो येशू ख्रिस्त आहे तो या जगामध्ये आला, तो ते दैवी अधिकार घेऊन आला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो अधिकार घेऊन आला आणि त्या अधिकारानेच तुम्ही जर थोडस एक उदाहरण जर आम्ही पाहिलं, एक सुंदरसं उदाहरण जर तुम्हाला आणि आम्हाला पवित्र शास्त्रामधून पाहायला मिळतं. काना गावाच्या त्या लग्नामध्ये द्राक्षरस संपला होता. येशू ख्रिस्ताला त्याच्या आईने सांगितलं होतं. त्या अधिकाराने येशू ख्रिस्ताने त्या लोकांना सांगितलं की या रांजणामध्ये काय भरा? पाणी भरा. आमेन. त्या पाण्याने सुद्धा येशू ख्रिस्ताच्या अधिकार वाणी ऐकली आणि स्वतःला द्राक्ष रसामध्ये तब्दील केलं. द्राक्ष रसामध्ये स्वतःला करून घेतलं. किती सुंदर आहे. तो बोलला नाही, पण तो अधिकार युक्त होता. असा पुन्हा आम्ही थोडस अजून एक वचन वाचणार आहोत. मत्तई सुवर्तमान याचा 28 आणि 18 वचन आम्हाला काय सांगतं? तेव्हा येशू जवळ येऊन त्याच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. पहिली गोष्ट आम्हाला पाहायला मिळते, तो अधिकार युक्त होऊन या जगामध्ये आला आणि तो अधिकार त्याने दिला. तो म्हणतो की मला दिलेला आहे. दिलेला आहे हा शब्द आम्हाला इथं वाचायला मिळतो की तो म्हणतो की तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. येशू ख्रिस्ताला देवाने या जगात पाठवलं. येशू ख्रिस्ताला देवाने पूर्ण अधिकार युक्त करून पाठवलं होतं. देवाने येशू ख्रिस्ताला अधिकार देऊन या जगात पाठवलं. ज्याप्रमाणे एखादा गव्हर्नमेंटचा अधिकारी जर कमिशनर असेल तर गव्हर्नमेंट जे सरकार आहे त्यांना तो अधिकार देऊन एका शहरासाठी नियुक्त करतात की तुमच्या अधिकाराखाली या सर्व गोष्टी आहेत आणि तुम्ही त्या पद्धतीने त्याच पद्धतीनं पण आम्ही इथं या ठिकाणी वागतो. या पृथ्वीवर ज्या लोकांना तुम्हाला मला कोणताही अधिकार असेल तो फक्त आणि फक्त पृथ्वीवर आहे. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला आणि मला फक्त पृथ्वीवर अधिकार आहेत. आज या जगातले कोणतेही लोक असेल, कोणती व्यक्ती असेल तर ती फक्त आणि फक्त या जगापुरती अधिकारयुक्त आहे. पण आम्हाला इथे येशू ख्रिस्ताचं देवाचं वचन वाचायला मिळतं. येशू ख्रिस्त म्हणतो स्वर्गात आणि पृथ्वीवर फक्त एकालाच अधिकार आहे आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त. असा ख्रिस्त, असा जो दैवी अधिकाराने जो ख्रिस्त देवाने या जगात पाठवला, जो ख्रिस्त अधिकारयुक्त होऊन या जगात आला, तो ख्रिस्त तुमचा आणि माझा आहे. Praise the Lord. आणि म्हणून आम्ही तो टायटल जे आहे ते म्हणून हे आहे की ख्रिस्त माझा तो सर्वांचा. तो अधिकारयुक्त ख्रिस्त तो तुमच्यावर आणि माझ्यावर, जो कोणी पापी असेल किंवा गरीब असेल, श्रीमंत असेल, कोणत्याही पद्धतीचा कुठलाही व्यक्ती असेल तरी सुद्धा तो त्याच्यावर प्रेम करतो. व्यसनामध्ये असेल, खूप दारू पिणारा असेल, कोणत्या गोष्टी करणार असेल तरी सुद्धा येशू ख्रिस्त त्याच्यावर प्रेम करतो. त्याला अधिकार आहे पापांची क्षमा करण्याचा आणि म्हणून तो प्रेम करतो. तो यासाठी प्रेम करतो की पापांची क्षमा करण्याचा अधिकार त्याच्याकडे आहे. त्या अधिकाराने त्या व्यक्तीला पापांची क्षमा मिळावी आणि त्या पापाच्या सत्तेतून, शैतानाच्या बंधनातून, पापाच्या सर्व प्रकारच्या सत्तेतून तो बाहेर पडावा आणि तो अधिकार त्याला आहे. आणि म्हणून तो तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो, या जगावर प्रेम करतो. असा ख्रिस्त तुमचा आणि माझा आहे.
तो कुठल्या एका नेशनचा नाही, तो कुठल्या एका गावाचा नाही, तो कुठल्या एका शहराचा नाही, तो संपूर्ण जगाचा, तो तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. कारण तो तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो. पुढचं या अधिकारच्या संदर्भामध्ये आम्ही जर वाचलं तर पुढं एक वचन आम्हाला पुन्हा आठवण करून देतं येशू ख्रिस्ताच्या अधिकाराची. मत्ती कृष्ण वर्तमान याचा पहिला अध्याय 21 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारेल. येशू या नावामध्येच तारण आहे. दुसरं नाव या पृथ्वीवर कोणतंच नाही, कारण येशू या नावानेच तो या जगामध्ये आला. येशू ख्रिस्तालाच या जगामध्ये देवाने पाठवलं. येशू ख्रिस्तालाच तो अधिकार, स्वर्गीय अधिकार तो दिला. येशू ख्रिस्तालाच स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. दुसरं कुठेही तुम्ही गेलात, कुठल्याही जागी गेलात, पापांची क्षमा मिळणार नाही. त्याचं कारण आहे, कारण त्याच येशू ख्रिस्ताने जो अधिकार युक्त होऊन आला, त्या येशू ख्रिस्ताला या जगाने, या जगातल्या लोकांनी येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर टाकलं. त्याला फटके मारण्यात आले, त्याला शिक्षा झाली, त्याला त्या वधस्तंभावर खेळण्यात आलं, त्याच्या हातामध्ये खेळ ठोकण्यात आले. पहा, एक खूप महत्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. जो अधिकार युक्त होता, जो अधिकार युक्त होता, जो अधिकाराने, ज्याने पृथ्वीवर अधिकाराने लोकांना बरं केलं, अनेक लोक त्याच्या अधिकाराला, त्याच्या अधिकाराखाली बरे झाले, त्या येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर काही करता नसता आलं का? मी पुन्हा पहिल्यांदाच आपण म्हटलं होतं की देव तुमच्यावर प्रेम करतो. जीसस लव्स यू. त्या जे तुमच्या आणि माझ्यावर, जे या जगावर जे प्रेम आणि प्रीती केली, त्या प्रेमा खातर त्याने आपला अधिकार त्या ठिकाणी वापरला नाही. कारण त्याला त्या अधिकाराने ज्या देवाने पाठवलं होतं, त्याची आज्ञा पालन करण्यासाठी जी प्रेम आणि प्रीती जी देवाने केली, जे प्रेम आणि प्रीती येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यावर केली, ती प्रेम आणि प्रीती कृतीने त्या वधस्तंभावर त्याने दाखवली. आणि म्हणून तो अधिकार त्याला आहे पापांची क्षमा करण्याचा. पापांची क्षमा करण्याचा येशू ख्रिस्ताला जो अधिकार आहे, तो यासाठी आहे की त्याने त्या वधस्तंभावर, त्या क्रॉसवर येशू ख्रिस्ताने आपल्या पवित्र आणि सामर्थ्यशाली रक्ताचा एक आणि एक थेंब त्या वधस्तंभावरून तुमच्या माझ्यासाठी सांगला, की ज्या रक्ताने आम्हाला पापांची क्षमा मिळते. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की मला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. असा ख्रिस्त तुमचा आणि माझा आहे. Praise the Lord. असा ख्रिस्त तुमचा आणि माझा आहे. त्यानंतर जसं आम्ही वाचलं की येशू ख्रिस्त दैवी अधिकार युक्त आणि दैवी सामर्थ्याने युक्त असा आहे. आम्ही आज यावेळेस या दुसऱ्या भागाकडे आम्ही पाहणार आहोत की तो सामर्थ्यशाली, तो दैवी अधिकाराने युक्त आहे. आम्ही वाचतो या ठिकाणी लूक वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 46वा वचन. लूक वर्तमान याचा 8वा आणि 46 वचन आम्हाला असं सांगतं, पण येशू म्हणाला, कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे. माझ्या हातून शक्ती निघाली. जी 12 वर्ष रक्तस्राव ज्या त्या स्त्रीमध्ये हा आजार होता, आम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळतं. जर तुम्ही लूक 8 आणि 46
त्या ठिकाणी जर आणखीन थोडस जर वाचलं तर थोडसा कारण 43 वचन आम्हाला वाचायला मिळतं. तेव्हा 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली, जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर म्हणजे डॉक्टरांवर खर्च केली होती व कोणालाही बरे करता न आलेली अशी कोणी एक स्त्री, सर्व गोष्टी, सर्व काही बरं होण्यासाठी सगळ्या गोष्टी तिने करून पाहिल्या होत्या. थोडक्यात म्हणजे हात टेकले होते. आणि त्या रोज जो येशू ख्रिस्त जात होता त्या ठिकाणी आम्हाला असं वाचणं म्हणतं ते तिने काय 45 वचनामध्ये की पण येशू हा 44 त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिला रक्तस्राव थांबला. त्याच्या आधी जर आम्हाला वाचायला मिळतं की ती मनात म्हटली की जर मी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी शिवले तरी मी बरे होईल. कारण त्याच्यामध्ये येशू ख्रिस्तामध्ये सामर्थ्य होतं. ते सामर्थ्य कोणतं होतं? ते सामर्थ्य होतं बरं करण्याचं. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हटला मला कोणीतरी स्पर्श केला, माझ्यातनं सामर्थ्य केलं. हो प्रेज गॉड, हालेलुया. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आज असाल, आज करोनाच्या काळामध्ये तुमच्याकडे जॉब नसेल, आज करोनाच्या काळामध्ये आर्थिक मंदीमध्ये, आर्थिक परिस्थितीमध्ये असाल, आज करोनाच्या काळामध्ये आपल्या लेकरांची, आपल्या मुलांची, शाळेच्या या सगळ्या गोष्टींची काळजी असेल, चिंता असेल, पण तो सामर्थ्यशाली ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. कारण त्याला स्पर्श करा, त्याला हाक मारा, कारण त्याच्याकडे अजून सुद्धा ते सामर्थ्य येशूच्या नावामध्ये आज सुद्धा या जगामध्ये वाहत आहे. जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करतो, जेव्हा तो बरं करतो, लक्षात असू द्या की त्याचं सामर्थ्य माझ्यासाठी मोकळं झालेलं आहे. प्रेज गॉड. असा ख्रिस्त तुमचा आणि माझा आहे, जो सामर्थ्याने भरलेला आहे. तो सामर्थ्याने भरला. या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं त्या स्त्रीने त्याला स्पर्श केला, त्याच्याकडे सामर्थ्य होतं. तो काही हातवारे करत होता, गंडा देत होता? हो नाही. ताईत देत होता? नाही. जादू सारखे काय गोष्टी हाताने वारे करत नाही. लोक त्याला स्पर्श करत होते आणि बरे होत होते. त्याच्यामध्ये म्हणजे ओरिजिनल त्याच्यामध्ये ते सामर्थ्य होतं, कुठनं तरी घेतलेलं सामर्थ्य होतं. आणि ते सामर्थ्य स्वर्गीय दैवी सामर्थ्य होतं. ज्या देवाने या जगामध्ये त्याला पाठवलं त्या देवाचं सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं. येशू ख्रिस्त या जगामध्ये येऊन छाछुगिरी तरी केली नाही, लोकांना गंडवलं नाही. बरेच ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं लोक गंडा घालून लोकांना गंडवतात. त्याने जर तुम्हाला आणि मला या जगामध्ये जर काय दिलं असेल तर त्याचं स्वर्गीय आणि त्याचं महान असं नाव जे येशू. तर येशू हे नाव सामर्थ्यशाली. आणि म्हणून ती 12 वर्ष रक्तस्राव असलेली स्त्री बरी होती. ती केवळ आणि केवळ त्याच्या सामर्थ्याने. पुढे जर आम्ही वाचलं या ठिकाणी, पुढे आणखीन एक वाचलं 43. पुढे जर वाचलं लूक 6:19 मध्ये आम्हाला वाचायला मिळतं 6:19. तेव्हा सर्व समुदायाची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करत होते. इथं जो या ठिकाणी जर आम्हाला पाहायला मिळतं 12 प्रेषितांच्या बाबतीत आम्ही वाचत असताना या ठिकाणी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी होता आणि लोक बरे होत होते. हे लोकांना कळाल्यानंतर प्रत्येक जण त्याला काय करत
काय करायचा प्रयत्न करत होता? स्पर्श करायचा प्रयत्न करत होता. कारण लोकांना ते दिसत होतं, अरे येशू ख्रिस्ताला स्पर्श केले की लोक बरे होतात, अरे येशू ख्रिस्ताला हात लावला तर लोक बरे होतात. शिलोहच्या तळ्यामध्ये एक जर बाजूला बसला तर कितीतरी वर्ष, 38 वर्ष, कितीदा तरी उड्या मारून झाल्या होत्या. पण त्याचा एक नियम होता की जो पहिला उडी मारत होता तो बरा होत होता. ऍट अ टाइम ज्या वेळेस देवदूत येऊन पाणी हलवायचे त्यावेळेस त्यांनी उडी मारायचे, अशी ती हे होती बरं होण्यासाठी. पण कसं कळत असं पहिला कोण? जो बरा होऊन बाहेर येत होता त्यानेच पहिली उडी मारली, हे सिद्ध होत. 38 वर्ष बसला त्या पाण्यामध्ये, ते सामर्थ्य होतं बरं होण्याचं. आज सुद्धा लोक अनेक ठिकाणी जातात पापांपासून शुद्ध होण्यासाठी, अनेक गोष्टी करतात पापांपासून शुद्ध होण्यासाठी, पापांची क्षमा मिळण्यासाठी. पण पापांची क्षमा मिळण्यासाठी फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताकडच आणि त्या नावामध्येच सामर्थ्य आहे. त्या नावालाच तो अधिकार दिलेला आहे. जसं कुठेही जगामध्ये कुठेही फिरा, पापांची क्षमा होणार नाही. कारण या जगामध्ये येशू ख्रिस्ताने पापांची क्षमा होण्यासाठी जे सामर्थ्य, त्या पापांच्या क्षमेसाठी त्या वधस्तंभावर आपलं संपूर्ण जीवन, आपलं शरीर दिलं, जे सामर्थ्याने युक्त असं शरीर होतं, त्याच सामर्थ्याच्या ते जे रक्त होतं, त्या सामर्थ्यशाली रक्ताच्याच द्वारे तो पापाचा कलंक, तो पापाचा डाग मनुष्यातून निघला जातो, दुसऱ्या कोणत्याच गोष्टी नाही. कारण त्या रक्तामध्येच सामर्थ्य आहे. कारण ते रक्त येशू ख्रिस्ताचं, कारण ते रक्त येशू ख्रिस्ताचं आहे आणि येशू ख्रिस्त स्वर्गातून पाठवलेला आहे. आणि म्हणून कुठेही माथा टेका, कुठेही काही करा, फायदा नाही. येशू ख्रिस्ताकडे या. आणि म्हणून तो सामर्थ्यशाली ख्रिस्त तुमचा आणि माझा आहे. तो येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. तो तुमच्या आणि माझ्यावर खूप प्रेम करतो. आम्ही आणखीन एक वचन जर वाचलं त्या ठिकाणी, शेवटचं वचन आहे मत्ती 22:29 मध्ये. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. मत्ती सुवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 29 वचन आम्हाला काय सांगतं पहा. थोडस हळुवारपणे मी तुमच्यासाठी वाचतो. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही शास्त्र, हे पवित्र शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळं पुढचं सांगितलंय, भ्रमात पडला. भ्रमात. हे बरोबर आहे का? रविवारीच उपवास धरायचा पाहिजे का? सोमवारीच केला पाहिजे का? अशीच प्रार्थना केली पाहिजे का? हेच केलं पाहिजे का? भ्रमामध्ये, गोंधळामध्ये आहे. प्रार्थना केली तरी आम्हाला असं वाटतं की देवाने प्रार्थना ऐकली का नाही, पुन्हा बसतो प्रार्थनेला. अरे हे मागायचं राहिलं, पुन्हा बसतो प्रार्थनेला. हा गोंधळ आहे. हा भ्रम आहे. आम्हाला भ्रम होतो. कारण काय सांगितलंय? कारण असं सांगितलंय, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नाही. येशू ख्रिस्त म्हणतो, अजूनपर्यंत आम्हाला देवाचं सामर्थ्यच कळलं नाही.
अजूनपर्यंत आम्हाला देवाचं सामर्थ्यच कळालेलं नाही. अजूनपर्यंत आम्ही फक्त एवढंच माहितीये, येशू ख्रिस्ताच्या नावात मागायचं बस. त्याचं सामर्थ्य आणि विशेष म्हणजे जेव्हा देव तुमची आणि माझी प्रार्थना ऐकतो आणि चर्चमध्ये मंडळीमध्ये लोकांना साक्ष देतो, इतक्या मोठ्या आजाराने मला देवाने बरं केलं, इतक्या मध्ये प्रॉब्लेम मधनं मला देवाने सोडलं. हो, पण त्याचं सामर्थ्य जाणवलं का? त्याचं सामर्थ्य समजलं का? किती महान आहे. जेव्हा तो तुम्हाला इतक्या मोठ्या संकटातून बाहेर काढतो, तेव्हा तुम्ही आणि मी, माझं आणि आमचं कर्तव्य काय आहे तर त्याचं सामर्थ्य ओळखलं. येस, ही इज रिअल गॉड. हाच देव आहे, याच्या व्यतिरिक्त कोणी नाही. आणि जेव्हा तुम्हाला मला ते सामर्थ्य कळेल, जेव्हा त्याचं सामर्थ्य कळेल, तेव्हा तुम्हाला आणि मला इकडे तिकडे पळण्याची गरज लागत नाही. जेव्हा तुम्हाला मला सामर्थ्य कळतं, तेव्हा मी भ्रमात राहत नाही. अरे अजून केलीच नाही. तेव्हा तुमचं मन, तुमचा आत्मा, तुमचं अंतरात्मा देखील तुम्हाला सांगेल की येस, देव तुझी काळजी घेणार आहे. कारण तो तुझ्या आणि माझ्या बरोबर, तो तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. त्याचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. जुन्या करारामध्ये जेव्हा इस्रायल लोक त्या गुलामगिरीतनं बाहेर पडले, मोशे तो घेऊन चालला होता, त्याचं सामर्थ्य त्या लोकांबरोबर होतं. आणि पवित्र शास्त्र सांगतं 40 वर्ष त्यांना कशाचीही वाट पडली नाही. 40 वर्ष त्यांचे कपडे, त्यांच्या चपला कोणत्याच प्रकारची झीज झाली नाही, कारण त्याचं सामर्थ्य त्यांच्याबरोबर होतं. आणि इस्रायल लोक त्याचं सामर्थ्य ओळखत असून त्याने अनेक ठिकाणी देवाची परीक्षा पाहिली, त्याच्या सामर्थ्याची परीक्षा पाहिली. आज तुम्ही आणि मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत असताना तुम्ही आणि मी काय करता? त्याचं सामर्थ्य ओळखत आहोत आणि पुन्हा त्याची परीक्षा पाहत आहोत का? आम्हाला त्याचं सामर्थ्य जाणून दिलं असताना आम्ही मोठ्या मोठ्या साक्ष देतो. देवाने मला बरं केलं, देवाने मला माझ्या संकटातून बाहेर काढलं, आणि पुढच्या संकटाला पुन्हा डोक्याला हात लावतो का? याचा अर्थ आम्ही अजूनपर्यंत देवाचं सामर्थ्य ओळखलेलं नाही. ही तुमची आणि माझी खंत आहे. हा तुमचा आणि माझा येशू ख्रिस्तावर असलेला अविश्वास आहे की जो तुमचा आणि माझा, जो तुम्हाला आणि मला देवाने साक्ष देण्यासाठी आमच्या जीवनामध्ये केलेल्या उत्तम गोष्टी असताना सुद्धा मी येशू ख्रिस्तावर अविश्वास दाखवतो आणि पुन्हा त्या अविश्वासाच्या द्वारे येशू ख्रिस्ताला त्या समोर टाळतो. हे सत्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे. कारण जर आम्ही मागच्या गोष्टींसाठी मोठी साक्ष देत आहोत, तर येणाऱ्या संकटासाठी माझ्या मुखामध्ये कधीच प्रकारच्या नाही आणि होणार नाही चिंतेची बाब नसावी. देव ज्याप्रमाणे अब्राहम म्हटला, देव पाहून देईल, तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये निराशा का? कारण अजूनपर्यंत त्याचं सामर्थ्य त्याने बरं तर केलं, तेव्हा प्रश्न आमच्या प्रार्थनेचे उत्तर तर देतो, पण सामर्थ्य माहित नाही अजूनपर्यंत. म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला ब्लेम लावतो की तुम्ही शास्त्र, पवित्र शास्त्र आणि देवाचं सामर्थ्य जाणत नसल्यामुळे. शास्त्र माहित नाही का? माहित नाही, कधी वाचतच नाही का? माहित नाही, सिरियसली कधी मननच करत नाही का? माहित नाही, तर या पवित्र शास्त्राच्या देवाच्या वचनाला कधी वेळच आमच्याकडे नाही का? नाही, कारण आम्ही कधी शास्त्र फक्त आणलंय आणि ते फक्त वर ठेवलंय. ते तिथं ठेवणं, हा ते घरात आहे, माझ्या घरामध्ये शांती आहे, सुख आहे, पण पवित्र शास्त्र घरामध्ये फक्त ठेवून आणि त्याच्या पाया पडून काहीही होणार नाही.
कितीही त्याला डोक्याला लावा, डोक्याच्या उशाच्या खाली घेऊन झोपा, जर पवित्र शास्त्र वाचलं जात नाही, ऐकलं जात नाही आणि त्याप्रमाणे चाललं जात नाही, तो आशीर्वादित नाही असं मी म्हणत नाही, प्रकटीकरण सांगतं. जर आम्ही देवाचं वचन ऐकलं जात नाही, जर आम्ही देवाचं वचन वाचत नाही आणि ज्याप्रमाणे चालत नाही, तर तुम्ही आणि मी आशीर्वादित नाही. मला क्षमा करा, तर प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आहे. जर तुम्हाला वाचायचं असेल, प्रकटीकरणाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आहे आणि तिसरं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, कारण समय जवळ आला आहे. आणि म्हणून प्रियांनो, वाचता येत नसेल तर ऐका आणि त्याप्रमाणे चाला. या ठिकाणी आम्ही आत्ताच मत्तई 22:29 मध्ये जे येशू ख्रिस्ताने सांगितलं, येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात आहात. किती दिवस आम्ही भ्रमात पडणार, किती दिवस आम्ही गोंधळात चालणार. येशू ख्रिस्ताची येण्याची वेळ झालेली आहे. येशू ख्रिस्ताची येण्याची वेळ जवळ आलेली आहे. मग अजूनपर्यंत आम्ही भ्रमात आहेत का? अजूनपर्यंत आम्हाला माहिती नाही का आम्ही कशी प्रार्थना करावी? किती वर्ष आमच्या वडिलांपासून आम्ही चर्चला जातो, पण देवाचं सामर्थ्य, पवित्र शास्त्र आम्हाला अजूनपर्यंत जर माहित नसेल, देवाचं सामर्थ्य ओळखा. देवाचं सामर्थ्य ओळखण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही. देवाचं सामर्थ्य ओळखण्यासाठी कुठं आणि कुणाला माणसाला बोलवण्याची गरज नाही. देवाचं सामर्थ्य, येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य ओळखायचं असेल तर पवित्र शास्त्र वाचा. येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य जर ओळखायचं असेल तर त्या वधस्तंभाकडे पहा. त्या वधस्तंभाच्या त्या वरून जे सामर्थ्य तुमच्या आणि माझ्यासाठी, पापांची क्षमा मिळण्यासाठी, ते जे रक्ताच्या द्वारे त्याने सामर्थ्य जे तुमच्या माझ्यासाठी या जगामध्ये दिलं, ते सामर्थ्य रोज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी ज्या तुम्ही आणि मी मागत आहोत, त्या तो देत असताना त्याचं सामर्थ्य ओळखा आणि त्याला धन्यवाद द्या. कारण तो येशू जो अधिकार युक्त आहे, तो येशू जो सामर्थ्यशाली आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, जर आम्ही एक वचन वाचलं, ते आधी थोडस ज्या ठिकाणी ज्या कारण प्रेषितांच्या कृत्यामध्ये ज्यावेळेस पेत्र लोकांना सांगत होता, पेत्र लोकांच्या समोर भाषण देत होता आणि त्याने त्या लोकांना जाणून दिलं, त्याने त्या लोकांना सांगितलं काय, तर वाचू आपण यावेळेस एक शेवटचं वचन, प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय, आणि मी तुमच्यासाठी वाचतो. नासोर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. आणि त्याने यहुद्यांच्या देशात व यरूशलेमेत जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. त्यांनी त्याला खांबावर टांगून मारले, पण त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले व त्याने प्रगट व्हावे असे केले. अशा ख्रिस्ताला, जो सामर्थ्यशाली ख्रिस्त आहे, जो देवाकडनं तुमच्या माझ्यासाठी पाठवलेला आहे, त्या ख्रिस्ताला लोकांनी ओळखलं नाही, त्याचं सामर्थ्य जाणलं नाही, त्याचं सामर्थ्य समजून घेतलं नाही, त्याचा अधिकार समजून घेतला नाही, आणि म्हणून त्यांनी त्याला कुठं टांगलं? त्या वधस्तंभावर. तुम्ही आणि मी आज जे देवाचं वचन तुमच्या माझ्याकडे आलेलं असताना, आज मी येशू ख्रिस्ताचा जो सामर्थ्यशाली अधिकार तुम्हाला मला माहिती आहे,
हे लक्षात असू द्या. तो प्रेम करतो, तो तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो म्हणून तो अधिकार वापरत नाही. पण त्याच्या आज्ञेप्रमाणे जर आम्ही चालत नाही तर त्याचा अधिकार तुम्हाला आणि मला क्षमा करणार नाही. त्या अधिकाराने तो तुम्हाला आणि मला तो येणार आहे. तो पुन्हा परत तुम्हाला मला प्रेम त्या वधस्तंभावर आपला प्राण देण्यासाठी नाही, तो तर त्या अधिकाराने येणार आहे. तो आपल्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. तो त्याच्या अधिकाराने त्याच्या कृत्याप्रमाणे त्याला फळ देण्यासाठी येणार आहे. जर आम्ही आज त्याचा अधिकार समजून घेऊ, आज त्याचा सामर्थ्य समजून घेऊ, तर आम्ही जीवनामध्ये जगणार आहोत. आम्ही आज पाहिलं की फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताकडेच पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. फक्त येशू ख्रिस्ताकडेच ते सामर्थ्य आहे की येशूच्या नावाने लोक बरे होतात. असा ख्रिस्त जो अधिकारयुक्त आहे, जो सामर्थ्यशाली आहे, जगात कोणीच नाही असा ख्रिस्त तुमचा आणि माझा आहे. Praise God. ज्या ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यावर प्रेम केले तो ख्रिस्त तुमचा आणि माझा आहे. आणि यावेळेस आपण आपले नेत्र बंद करू आणि आमचं नेत्र बंद असतात. यावेळेस हा वेळ आहे माझ्या स्वतःचं परीक्षण करण्याचं. जो ख्रिस्त सामर्थ्यशाली आहे, जो येशू ख्रिस्त अधिकारयुक्त आहे, ते येशू ख्रिस्ताला आज आम्ही स्वतःचं परीक्षण करत असतो. ज्याप्रमाणे आता आम्ही वाचलं की तो प्रेम तो तुमच्या आणि माझ्याकडे लावत आहे. शास्त्र व त्याचं सामर्थ्य आम्हाला कळलं नसल्यामुळं काय आम्ही अजूनपर्यंत त्याला ओळखलेलं आहे का नाही? अजूनपर्यंत त्याच्या सामर्थ्य आम्ही जाणून आहोत का नाही? अजूनपर्यंत आम्ही अंधारामध्ये आहोत का? प्रियांनो, आज यावेळेस त्याचं सामर्थ्य ओळखू आणि त्याला धन्यवाद देऊ. जसं आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचलं, पेत्राने त्या लोकांना ठणकावून सांगितलं की जय येशू ख्रिस्त स्वर्गातून सामर्थ्यशाली आणि या जगामध्ये आला, तो सत्कर्म करत देवाच्या अधिकारयुक्त, देवाच्या अधिकाराखाली पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याने या जगामध्ये येऊन लोकांना बरं केलं. त्याने या जगामध्ये येऊन सैतानाच्या बंधनामध्ये, सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या लोकांना त्या सैतानाच्या सत्तेतून बाहेर काढलं. अनेक लोकांना जे दुरात्मे लागले त्यांना त्याने त्या दुरात्म्यापासून सोडवलं. तो सत्कर्मे, चांगली कर्मे करत या जगामध्ये त्याने ते कार्य केलं, कारण देव त्याच्या बरोबर होता असं पवित्र शास्त्र पेत्र म्हणतो. पण तो पुढेही म्हणतो की त्या ख्रिस्ताला तुम्ही ओळखलं नाही, त्या ख्रिस्ताला तुम्ही त्या वधस्तंभावर टांगलं, त्या वधस्तंभावर मारलं. पण आज आम्ही सुद्धा त्याची सामर्थ्याची ओळख घेत नाही, त्याचं सामर्थ्य ओळखत नाही, तर आम्ही सुद्धा त्या लोकांपर्यंत ख्रिस्ताला टांगत आहोत रोज आणि रोज. आम्ही फक्त येशू ख्रिस्ताकडे येतो आमचं काम होण्यासाठी. आमचं फक्त मागणं आहे, प्रभू मला हे दे, मला ते दे, बस तेवढ्यासाठी येत आहोत. त्याच्या सामर्थ्याची तुम्हाला मला अजून ओळख झालेली नाही. याचा अर्थ हा आहे की जर आम्ही एकमेकांवर प्रेम करत नाही, आम्ही एकमेकांवर मंडळीतल्या लोकांवर प्रेम करत नाही, आम्ही आमच्या जसं येशू ख्रिस्ताने जी आज्ञा दिलेली आहे की जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर, जर आम्ही एकमेकांवर प्रेम आणि प्रीती करत नाही, जे आमच्या अंतःकरणामध्ये साठून आहे ते बाहेर काढत नाही, दोष, सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी, राग, सर्व गोष्टी काढत नाही, अजूनपर्यंत आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखलेलं नाही, आम्ही अजूनपर्यंत त्याचं सामर्थ्य ओळखलं नाही. कारण आमचा स्वभाव आम्हाला त्याचं सामर्थ्य ओळखण्यासाठी अडखळत आहे.
प्रियाने देवाला धन्यवाद द्या. कारण ज्या देवाने तुमच्या आणि माझ्यावर प्रेम केलं, ज्या येशू ख्रिस्ताने या जगामध्ये त्याचं प्रेम ओतप्रोत केलेलं आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनावर प्रेम केलं, मग आमच्या प्रत्येक कुटुंबावर प्रेम केलं, त्याच्या सामर्थ्याने प्रेम केलं, त्याच्या अधिकाराने प्रेम केलं, त्या प्रीतीने, त्या प्रेमाने आज तुम्ही आणि मी या ठिकाणी आहोत. आज तुमचं आणि माझं तारण, तुम्हाला मला जे पापांची क्षमा मिळाली आहे, केवळ त्याचं प्रेम आहे. जीसस, असा ख्रिस्त तुमचा माझा आहे प्रेम. असा ख्रिस्त तो तुम्हाला कधी सोडत नाही, मला कधी सोडत नाही, टाकत नाही. कृपा करू, कृपा करू, एकमेकांवर प्रेम करा आणि त्या प्रेमळ आणि त्या अधिकारयुक्त, त्या सामर्थ्यशाली युक्त ख्रिस्ताला ओळखा. येशू ख्रिस्ताला जर तुम्हाला मला ओळखायचं असेल तर जोपर्यंत तुम्ही आणि मी इतरांवर प्रेम करत नाही तोपर्यंत आम्ही ख्रिस्ताला ओळखूच शकत नाही. आणि यावेळेस तुमच्या आणि माझ्याकडे वेळ आहे. जर आमच्यामध्ये कुणाविषयी क्षमा आहे, जर माझ्यामध्ये जर कुणाविषयी दोष, तर राग आहे, याच वेळेस ती संधी आहे. एकमेकाला क्षमा करा, सोडून द्या आणि देवाचा गौरव करा. एकमेकावर प्रेम आणि प्रीती करा. तुम्ही आणि मी त्याचा अधिकार, तो तुम्हाला मला त्याचा अधिकार जाणून दे, त्याचं सामर्थ्य जाणून दे. थँक्यू जीसस, थँक्यू, हालेलुया, थँक्यू, थँक्यू. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you. प्रभू, आज आम्ही तुला धन्यवाद देतो. हो माझ्या देवा, तुझ्या नावाची स्तुती करतो की आज तुझं वचन आमच्या अंतःकरणामध्ये टोचणी देणारा असं होऊ दे आणि आमच्या मनाचा विचारांचा बदल तू कर. आम्हाला रडण्या काढण्याचा आत्मा दे, आम्हाला एकमेकांवर प्रेम करणारं अंतःकरण दे. आमचं जे कठीण हृदय झालेलं आहे, आमचं जे कठीणता आमच्यामध्ये आहे ती काढ आणि मांसमय तुझं वचन आहे. तू म्हटलास की मांसमय हृदय तुम्हाला दे. होय प्रभू, आम्ही त्याची अपेक्षा करतो, मागतो. लीन आणि नम्र अंतःकरण, एकमेकांवर प्रेम करणारं अंतःकरण दे. Oh Jesus, thank you Lord. प्रभू, आज आम्ही आमचं स्वतःचं परीक्षण केलं आणि त्यामध्ये प्रभू आम्ही स्वतःला पाहिलेलं आहे की खरोखर प्रभू आमचा स्वभाव, आमच्यातला मीपणा, आमच्यातला कठोरपणा तू आम्हाला दाखवलेला आहे. होय, आम्ही मान्य करतो आणि तुझ्याजवळ क्षमा मागतो. आम्हाला क्षमा कर, आम्हावर दया कर. कारण प्रभू येशू, तुझ्याकडे अधिकार आहे, तुझ्याकडे सामर्थ्य आहे आणि तूच आमचा सर्वांचा आहेस. थँक्यू जीसस.
आभार मानत ही प्रार्थना आमचा प्रभू तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणतोय. यावेळेस आपण देवाला धन्यवाद देऊया. आणि ऑनलाईन मध्ये जे ऐकत आहे, जर तुम्ही आपलं दान तुमच्याकडे आहे, जोपर्यंत चर्च सुरू होत नाही तोपर्यंत आपल्याकडे ठेवा. जस्ट चर्च सुरू होईल तेव्हाच तुम्ही मंदिरामध्ये देऊ शकता, किंवा आधीमध्ये सुद्धा मंदिरामध्ये देऊ शकता. यावेळेस आपण जे काही तुम्ही देवाच्या भांडारामध्ये देण्यासाठी आणलेलं आहे ते देवाला देऊया आणि देवाचं गौरव करू. यावेळेस आपण देवाला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानूया. आणि हेच धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा आपण देण्यासाठी हे गीत गाऊया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. यावेळेस हा आपण दानासाठी प्रार्थना करूया. आज यावेळेस दानेश ब्रदर त्या दानासाठी प्रार्थना करतील. तुमच्याकडे जे काही दान तुम्ही काढून ठेवलं असेल ते आपल्या हातामध्ये ठेवा. आपण प्रार्थना करूया. 2 मिनिटासाठी एक साक्ष आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाने धन्यवाद देतो. देव खरंच कसं आहे, चांगला आहे. त्याच्या सामर्थ्य आपण प्रत्येकाने ओळखलं नाही का, शांत राहा, आतापर्यंत कृपा करू. देवाचं सामर्थ्य एवढं चांगलं आहे की आम्हाला माहिती आहे. आम्ही काल महाराष्ट्राने प्रार्थना केली. शोभताई होत्या, परत कौसाबाई, मार्था आणि हिराबाई, आम्ही सगळे त्यांच्यासाठी प्रार्थना केली. काल त्यांना जे काय घाबरट होतं ते असं आम्ही सगळे मिळून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. जी इच्छा होती आम्ही सर्व होतो तिथे. तर काही क्षणात देवाचं सामर्थ्य आम्हाला दिसून आलं का 5 मिनिटात चेहरा कसा होता लगेच तो व्यवस्थित झाला. म्हणजे देवाने कसं देवाचं सामर्थ्य चांगलं आहे. म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की देव आमच्या सर्वांची प्रार्थना ऐकतो. फक्त ते काय येशूच्या नावात केलंय प्रार्थना. आम्ही सर्वजण होतो. मी एकट्याने केली तसं काय नाही किंवा कोणी, आम्ही सर्वांनी देवाकडे मागितलं. प्रत्येकाचं देवाने ऐकलं. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. तिला आरोग्य दिलं त्याबद्दल देवाच्या नावाला कोटी परत एक साक्ष आहे की आम्ही मागील दिवशी याच्या कामासाठी ते हरिसाहेबांनी कामावर घ्यावं म्हणून आम्ही प्रार्थना करत होतो. प्रत्येकाच्या प्रार्थना चालू होत्या, प्रयत्न करत होतो. पण देवाचं सामर्थ्य वेगळं असतं. त्याचे विचार वेगळे असतात. माणसाचे विचार वेगळे आणि आपले वेगळे विचार असतात. तर देवाने बघा तिला कामावर न घेता पण त्यांनी काय सांगितलं, मी तिला महिन्याला 5,000 रुपये देत जाईल. म्हणजे देवाचं सामर्थ्य कसं आहे, काम न करता आज आपण बघायला गेलो गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये किंवा प्रायव्हेट सर्व्हिसमध्ये काय फंड सर्व्हिस असते किंवा पेन्शन असते, पण आज जुन्या भांड्याच्या कामावर तिला पेन्शन भेटते. याबद्दल देवाच्या नावाला आपण काय देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की देवाने तशी व्यक्ती आमच्यासाठी विश्वासनरच्या लोकांसाठी ठेवलेत की ते सामर्थ्य आम्हाला दाखवतात. म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आणि परत दुसरी एक साक्षी आहे की देव कसा महान आहे. मागच्या वर्षी जे एनजीओने हिच्यासाठी 10,000 म्हणजे पूर्ण चेक देणं होती कॉलेजचा, पण काय अडचण आल्यामुळं लॉकडाऊन असल्यामुळे काय म्हणलं ते नाही 10,000 देतो. तर आता पूर्वी त्यांनी आता एक 8 दिवसापूर्वी तिला परत फोन आला की पुढच्या वर्षासाठी तुला किती फी लागते ते आम्हाला टेक्चर करून पाठव, म्हणजे आम्ही लवकर तुझं ती फी भरू. तर 29,000 रुपयाचं तुम्ही सांगितलं की आता त्यांच्या त्या पद्धतीचं आहे, ते प्रोसिजरमध्ये आहे की आम्ही देऊ म्हणून. बघा देवाचं सामर्थ्य देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण ह्या साक्षाबद्दल अजून कोणाला साक्ष द्यायची असली तर द्या, मग आपण प्रार्थना करू. आहे का? तर ठीक आहे, आपण प्रार्थना करू. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. देव महान. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या पशे तुझ्या नावाला धन्यवाद. तुला मान महिमान गौरव देतो. पशे त्या सुंदर समय पशे त्या प्रभुवारी तुझ्या चरणी आम्हाला घेतलंस.
त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुला मान महिमा आणि गौरव देतो कसे द्या. खरंच तू चांगला दिवस तू आमच्यासाठी तुझं सामर्थ्य विषय द्या. जगात होता त्यावेळेस पण आणि आता पण आज आम्हाला तुझं सामर्थ्याचा अनुभव देतो. ते सामर्थ्य आम्ही प्रत्येकाने ओळखावं पैसे द्या आणि त्या सामर्थ्याप्रमाणे आम्ही चालावं की करत पैसे आमच्या ते सर्व ना अशा गोष्टी काढून टाकू शकतो. आम्ही हुकार असावं पैसे तुला फक्त आम्ही हो म्हणणारे लोक असावं पैसे की आम्हालासाठी देवाने चांगलं केलं त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या दासाबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्यांना सुंदरसा मानना तू पुरवतोस. त्यांना पैसे तुझे पवित्र आत्मेद्वारे चालवतो त्याबद्दल धन्यवाद देतो. तुझ्या दासाचं कुटुंब आणि त्यांना तुझ्या हाती देतो. या मंडळीला तुझ्या हाती देतो. या मंडळीतल्या प्रत्येकाच्या पवित्र आत्मेने भरत आहे. सामर्थ्य आत्मेने तुझ्या भरत आहे त्याबद्दल धन्यवाद देतो. या मंडळीमध्ये संख्येने नसून तो कशी आध्यात्मिक गोष्टीत तू वाढ करत आहे त्याबद्दल धन्यवाद देतो. खरं तू चांगला दिवस विचार तुझं सामर्थ्य संख्येमध्ये बोलवल्या पुष्कळ पण निवडलेले थोडके तू त्या गोष्टीमध्ये ह्या मंडळीला निवडलंस त्याबद्दल धन्यवाद देतो. तुझ्या सामर्थ्याला धन्यवाद. या सर्व साक्षात तू आशीर्वादित कर पैसे द्या. अनेक इतरांच्या जीवनामध्ये साक्षात तुझं सामर्थ्य घडून येऊ दे पैसे द्या. त्यांनी सांगा तुझा गौरव करा पैसे द्या आमचा नको. करत येशू तुझा गौरव हो त्यासाठी प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. विशेष करून तुझ्याकडे प्रार्थना करतो पैसे द्या. तुझे दास पास्टर शशीगोरे यांनी विनंती केली की त्यांच्या आई पैसे द्या. त्यांना देवाज्ञा झाली पैसे द्या. त्यांनी सांगितलं की आमच्या कुटुंबासाठी तुम्ही प्रार्थना करा. तर प्रवेश आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबाला तुझ्या हाती देतो पैसे द्या. त्यांच्या कुटुंबामध्ये जी काय पोकळी निर्माण झाली ती पोकळी भरून काढणारा तू देवच पैसे तो आतापर्यंत त्यांना सांभाळलं त्याबद्दल धन्यवाद देतो. त्या कुटुंबाला पैसे तुझ्या हाती घे पैसे द्या. लागणार गरज स्वर्गीय भांडतून करू जो काय कार्यक्रम आहे पैसे ते विधी चालवणार आहे प्रत्येक पालकाला तुझ्या हाती घे. तिथली सर्व परिस्थिती आम्ही तुझ्या हाती तसं विषय करतोय का प्रार्थना करतो. हे दान पात्र तू आशीर्वादित कर पैसे द्या. या दानावर तू रेपूर आणि मोठा आशीर्वाद हे दानाचा उपयोग फक्त तुझ्या स्वर्गीय राज्यासाठी होते. तू प्रत्येकाचे अंत्यकरण पाहिले प्रत्येकाचे हात पाहिले त्या प्रत्येकाच्या पैसे द्या. कमाईला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाला पैसे द्या. तू स्वर्ग भांडतून आणि होते तुझा गौरव तुमचा पुन्हा एकदा सर्व गोष्टी तुझ्या हाती मंडळी आम्ही सर्व तुझ्या हाती पडतो. त्यांनी तारणारा प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून आहे. आमेन. आपण प्रभू येशू प्रार्थना तुझे नाव पवित्र मानले तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे आणि तुझी भाकर आज आम्हास दे. जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले आहे तसे तू आमचे ऋण आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नको तर आम्हास वाईटापासून सोड. कारण राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. आमेन. आणि आता आकाश आणि पृथ्वीचं निर्माण करता जो परमेश्वर देव त्याची प्रीती त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता ऐकणाऱ्या प्रत्येकाबरोबर जे ऑनलाईन आहेत त्यांच्या देखील बरोबर त्यांच्या कुटुंबाबरोबर आणि त्यातल्या प्रत्येकावर आता आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. 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 काही सूचना आहेत की ज्याप्रमाणे आम्ही सोमवारच्या वेळेस संध्याकाळी 7 ते 8 बायबल स्टडी आहे. नंतर मंगळवार जो आहे तो मंगळवार महिलांचा प्रार्थनेचा आहे. नंतर महिला प्रार्थना मंगळवारी. त्यानंतर काही आपण चर्चात्मक काही पवित्र शास्त्रात्मक जे काही पॉईंट त्याच्यासाठी. नंतर बुधवारी पहाटे 5 ची प्रार्थना आहे. त्याच्यानंतर उपवास आहे आणि त्यानंतर बुधवारी संध्याकाळी मध्यस्थीची प्रार्थना आहे. नंतर गुरुवार आणि शुक्रवार हा कॉटेज प्रेयरचा आहे. शनिवार हा प्रत्येक कुटुंबाला जाऊन व्हिजिट देण्याचा आहे आणि रविवारी नेहमीप्रमाणे 10 वाजता चर्च आहे मंडळी. तर देवाकडे प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा की पुढच्या रविवारी देखील देवाने आम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे याच ख्रिस्त माझा तो सर्वांचा यातून आम्हाला आणखी चांगलं शिकवा. देवाला धन्यवाद देऊया. देवाला गौरव देऊ. थँक्यू. शालोम म्हणतो. गॉड ब्लेस यू. प्रेज गॉड.